प्रॉब्लेम कशासाठी आहेत? कशाला शासन कशाला चौक्या पाहिजे नागरिकांना? पैसे देऊन पण चोर, जे चोर आहेत ते साजूक होऊन असते, पण पैसे देणाऱ्याला चोर म्हणून चौकीत उभा केले आणून. कुठला काय न्याय आहे हा? नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण टेंभोर्णी पोलीस स्टेशनच्या समोर आहे आणि सध्या ही महाराष्ट्र परिवहन महामंडळाची ही जी बस आहे ती सध्या टेंभोर्णी पोलीस स्टेशन समोर उभी आहे. आणि तुम्हाला निश्चितच प्रश्न पडला असेल की आता ही बस टेंभोर्णी पोलीस स्टेशन समोर कशा पद्धतीने येते आणि का आले आणि नेमका या बसमधील प्रवाशांचा संताप नेमका काय आहे तो सगळं आपण आता जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत ही सगळी प्रवासी असणार आहेत. मग नेमकं यामध्ये चूक कोणाची आहे, का आहे, आणि एका बाजूला पाहिलं तर खरं तर महामार्गावरती ज्या काय घटना घडत आहेत त्या महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसच्या बाबतीतच का घडत आहेत हे देखील आपल्याला पाहावं लागेल. आता प्रवासी आपल्या सोबत असणार आहेत. काय त्यांच्या नेमक्या भावना आहेत, घटना काय घडली आणि टेंभोर्णी पोलीस स्टेशन समोर स्वारगेट ते अक्कलकोट हे अशी बस आहे आणि नेमकं मग यामध्ये काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत. काय नमस्कार, स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज मध्ये. काय नेमकी घटना काय घडली? नेमकी घटना काय, दोन नवरा बायको आहेत आणि स्वारगेट मध्ये बसलेत. 1300 रुपये ऑनलाईन बस कंडक्टर जवळ नव्हते. ऑनलाईन नसताना दुसऱ्याकडून पैसे घेऊन ऑनलाईन पैसे रोखीने तिकीट फाडलेत आणि 10 रुपये नसताना बी दुसऱ्या बाईकडनं 10 रुपये घेऊन तिकीट फाडलेत आणि 3 वेळा इंदापूर मध्ये बस आणि डिझेल भरायला उतरवले. ब्रेक बी फेल झाला आणि डिझेल बी भरले गाडीला आणि ते गाडी बदलली, कंडक्टर ड्रायव्हर बदलले आणि ते चुकून तिकीट त्या गाडीत पडले. आता यांच्याकडे 1300 रुपयाची तिकीट होती, आता यांच्याकडे पैसे नाही आहे. आता कशी करायचे? आता एवढं प्रवासी उभारले तर आता आपल्याला तिकडे जायचं आहे. आता उस्मानाबाद काही लोक अक्कलकोटला जाणार आहे. आता आज गुरुपौर्णिमाचा आहे, आपण अक्कलकोट वरून इथं बिगवन लावलो आणि दर्शनासाठी सगळेजण आलोय आपण. आता सध्या आपल्याला आता पुढचं आपल्याला तिकडे पाऊस वगैरे आहे, आम्हाला गाडीवर जायचं आहे. आता आपण कसे करायचं हे पुढची गोष्ट तुम्ही बोलायचं. कंडक्टर आणि बस ड्रायव्हर बदलले का फक्त कंडक्टर बदलले? ड्रायव्हर कंडक्टर एक जण सांगा. दोघं बी बदलले. कुठं बदलले? इंदापूरला, इंदापूर बस डेपोला. बरं, आपण महिला असणार आहेत. काय नेमकं काय प्रकार घडलाय तुमच्या बाबतीत? हे बघा, कंडक्टर पण आणि ड्रायव्हर पण बदलले गेले. त्यांनी येत नव्हते, हे मावशी जाऊन त्यांना वरडल्यावर त्यांनी येऊन गाडी चालू करून आम्हाला इथं इंदापूरला आणले. इंदापूरनं तिथं पण गाडी चेंज करून आता इथं आणले. ते अर्ध्या रस्त्यात आले की आता तिकीट द्या. आता आमच्याकडनं तिकीट हरवलंय, आता त्यांनी तिकीट काढा म्हणतात, पण आम्ही कुठून काढायचं? आता ते आमचे पैसे फुकट आहेत का गेलेले? आता आमच्याकडे तर पैसे नाहीत, आम्ही तिकीट काढणार नाही. त्या कंडक्टरला बोलवा, आमच्या पुढे हजर करा. आम्ही जे काय आहे त्यांनी तर आमच्यावर कारवाई करू दिली तर आम्ही तर त्यांच्यावर करतो. त्यांनी येऊन कबूल होऊ दे, तिकीट काढलाय म्हणून. तर नाही बोलले की आम्ही तिकीट लगेच काढतो, पण त्यांनी कबूल व्हायला पाहिजे आम्ही तिकीट काढलं. चूक आहे म्हणून या महिलांना सुद्धा आम्हाला दुनियाचा त्रास. आम्ही किती 2 वाजता गाडीत बसलो. आम्ही सोलापूरला जायचंय, आमच्या पुढच्या कामात थांबलेत. यावेळी सोलापूरला पोहोचायची गाडी अजून सुद्धा पोहोचली नाही. आमच्या घरचे तिथं आम्हाला विचारतात. पिलं नाही. काय नेमकं तुम्ही प्रवासी म्हणून आलाय तिथं, काय नेमकं काय तथ्य, काय नेमकं काय यातलं गोष्टीतलं तथ्य काय नेमकं? मी सांगते तुम्हाला. स्वारगेट ते अक्कलकोट गाडी आहे ही, आता आमची इंदापूर मध्ये बंद पडलेली. तर मग तिथं सोडलं, आतमध्ये नेलं गॅरेजला. तिथं 1-1.5 तास गेला आमचा. मग मीच उठले, बडबड केली, तेव्हा ते आम्हाला मुडकी तुडकी गाडी दिली. इंदापूरच्या एसटी स्टँडला आणून ही गाडी दिली आम्हाला. तर ही गाडी दिल्यावर हा प्रॉब्लेम झाला की ह्यांचं तिकीट हरवलंय, ह्या बाईचं बी तिकीट हरवलंय आणि यांनी ऑनलाईन तिकीट घेतले. मग मला सांगा, ओ थांबा, ह्यांचं सगळ्यांचं जाऊ द्या, आम्ही क्लिअर आहोत का नाही? आम्ही पैसे दिले तर आमच्याकडे तिकीट आहेत, मग आम्हाला रखडवणार हे कोण? तुम्ही सांगा ना, हे रखडवणारे कोण आम्हाला? मला तर माहितीला जायचंय आणि माझा गाव दारपळ पासून आतमध्ये 7 किलोमीटर आहे. मी एकटी बाई जाणार आहे, कशी जाणार मी तिथून? काय झालं तर त्यांना हे प्रॉब्लेम कशासाठी आहेत? कशाला शासन कशाला चौक्या पाहिजे नागरिकांना? पैसे देऊन पण चोर, जे चोर आहेत ते साजूक होऊन असते, पण पैसे देणाऱ्याला चोर म्हणून चौकीत उभा केले आणून. कुठला काय न्याय आहे हा? बर, तुम्ही काय सांगाल, काय नेमकी नाही घटना? नाही, मला काय म्हणायचंय, डिजिटल तुमच्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे. असं पण नाही की तुम्ही कुठलं काढलं नाही, आणि ह्यांच्याकडे सुद्धा आहे. मग तुम्ही निदान तेवढं तरी बघा ना की काढलंय की नाही काढलंय. आणि कोणी खोटं बोलणार नाहीये.
जर काढणार असेल तर आम्ही खोटं सगळे बोलू बसलोय नको. स्वारगेटला. सगळे संगत बसलेले आहेत. बसलो असतो कशाला गाडीत? मग ते तरी तुम्ही हे करा ना की बाबा आहे डिजिटल मध्ये आहे तर मग त्यांच्याकडनं नाही. मग तुम्ही थोडं आहे, मी मान्य करते की तिकीट आमच्याकडनं गेलं, चुकलं ते पण मान्य करते, पण तुम्ही त्याच्यावरनं पण पर्याय काढा ना. तुम्ही डायरेक्ट म्हणता की एवढे एवढे पैशाचे तिकीट काढा. नसेल माणसाकडं, मी एकटी कमवणारी आहे, माझ्याकडे पैसे असेल नसेल ह्यांना माहिती आहे का की मी कशी चालली अक्कलकोटला? तर त्यांनी थोडं तरी हे करावं ना. पण तर मला तिथं एकच मुद्दा मांडायचा तिथं ड्युटी सर, ऐका बदलताना ना. मला एक मुद्दा विचारायचा आहे. तिथे ड्युटी बदलताना हँड ओव्हर करताना त्याने प्रवासी वगैरे चेक केले होते की नव्हते? नाही केले, नाही केलेले. ती चिड आली मला. मेन म्हणजे तिथे आम्ही check सगळे नाही केलं, बसलो, माणसं नाही त्यांनी मोजली, तिकीट मोजले फक्त नाही, गाडी किती बसा म्हटले, माणसं पण बसून मोजली दिली नाहीये तिथे बघा आणि त्यांना विचारलं पण नाही की ही होती का आधी, ते सुद्धा त्यांनी विचारलं नाही, एक नाहीये. आणि एक मुद्दा आहे, तो कंडक्टर गेला बदली होऊन. तो कंडक्टर स्वारगेट वरून बोंबलत आला की ऑनलाईन मग हेच तिकीट कसं काय ऑनलाईन घेतलं त्यांनी? हा मुद्दा आहे की नाही? घेतलंय आणि आमचा ऑनलाईन त्यांनी का घेतलं ऑनलाईन तिकीट? नाही, अगोदर ऑनलाईन नाही म्हणाला. नाही घेतलं त्यांनी. इंदापूर पर्यंत कोणाचं घेतलं नाही त्यांनी ऑनलाईन तिकीट. ह्यांचं कसं काय घेतलं? हा मुद्दा बघा तुम्ही आता. नाही, आणि काय त्या बाईला मनमाने 10 रुपये मनमाने कमी होते तर दुसऱ्या बाईने दोघं त्या पूर्णी दिले 10 रुपये. हा. मग ऑनलाईन कोणाचं घेतलं नाही, ह्यांचं कसं काय घेतलं? बर आणि रेकॉर्ड ह्याच्याकडे असून सुद्धा तो तपासत नाही म्हणजे काय हे? बर आता मग दीड दुसरं दोन तास तिकीट झाले. काढा म्हणते पण आम्ही अहो, दुसरं 2-2.5 तास झालं रेकॉर्डला एवढं आम्ही. प्रवाशांचं त्यांच्याकडे काही पुरावा आहे की? प्रवाशांना तर असंच उतरवलेत त्यांनी खाली आता आमले प्रवासी नाही 40 जण आहेत, 40 सीटाचे आणि प्रवासी ऐका ना आहेत. सर, स्वारगेटला पण बरीच लोक उतरली का की ऑनलाईन तिकीट नाहीये म्हणून. सरळ सांगितलं त्यांनी ऑनलाईन तिकीट नाही, बसू नका, उतरा. मग हेच कसं काय स्वारगेट वरून तिकीट घेतलं ऑनलाईन? गेली 1.5-2 तास झालं. इंदापूरमध्ये पहिला इन्सिडेंट झाला. इंदापूरमध्ये बस बंद पडली, त्यानंतर ते बदलण्यात आले. आता त्यावेळेसच जे काय बस चालक वाहक आहेत त्यांनी प्रवाशांची संख्या आणि तिकिटांची संख्या तपासून पाहणं गरजेचं होतं, मात्र ते तसं घडलं नाही. दुसरी गोष्ट, ब्रेक फेल झाली म्हणून बस स्टँडमध्ये घालून ती बदलण्यात आली आणि आता गेली 1.5-2 तास झालं या ठिकाणी ह्या प्रवाशांचा सगळा खोळंबा झालेला आहे. महिला वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. 1-2 चुका झाल्या असतील, त्या चुका तातडीनं त्याच वेळेस तपासून पाहणं गरजेचं होतं, मात्र तसं झालेलं नाही. आणि त्यामुळं आता गेली काही वेळ झालं, काही तास झालं या ठिकाणी टेंभुर्णी पोलीस स्टेशन समोर बस ही प्रवाशांसह या ठिकाणी उभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि हा सगळा चाललेला गोंधळ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बस प्रवाशासह कंडक्टर असतील, सगळी मंडळी असतील, ती या ठिकाणी जमा झालेली आहेत आणि आपण आपण त्यांच्याशी संबंध जाणून घेणार आहोत. हे आहेत का, तुम्ही कंडक्टर आहेत का? तुम्ही काय नेमका इन्सिडेंट काय झालाय नेमका बस मधला? रूल असा आहे सर, हा. गाडी पुण्याहून अक्कलकोटला चालली, बर इंदापूरला चालक वाहक बदलले. बर बदलल्याच्या नंतर पुढच्या कंडक्टरनी आलेल्या प्रवाशाची तिकीट चेक करायचे. तिकीट चेक करायला चालू आहे. तिकीट चेक करीत असताना सर्वांचे तिकीट चेक केले, 3 प्रवाशांचे तिकीट सापडले नाही. बर पहिल्या कंडक्टरने त्यांना तिकीट दिलंय, पण त्यांनी ते हरवलं. बर हा हरवल्याच्या नंतर पुढे जाणाऱ्या कंडक्टरने त्यांना तिकीट घ्यायला लावायचं. ते आता तिकीट घेत नाहीत. बर प्रवाशांचा तुमचा हँड ओव्हर करताना एका कंडक्टर कडून दुसऱ्या कंडक्टरकडे बस हँड ओव्हर करत असताना प्रवासी किती आहेत, तिकीट किती कापले गेलेले आहेत हो. हे तपासून पाहणं गरजेचं आहे किंवा असा काही नियम आहे का नाही? दिला ना त्यांनी मग त्यावेळेस का चेक केले गेले नाहीत? नाही त्या चालू रनिंग मध्ये चालू करायचे. त्यांनी आपल्याला हे रिपोर्ट दिला रनिंग मध्ये चालू करायचा असा नियम आहे हो. का? पण प्रवासी आता बस बदलली, हो बस ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघंही बदललेला आहात, मग त्यावेळेसच प्रवासी चेक करून घेणं काळजीचं आहे की बघणं असं काय? गाडी बदलल्याच्या नंतर रनिंग मध्ये चालू करायचे. पहिले प्रवासी आलेले आहेत, त्यांचे तिकीट कोणाकडे आहेत नाही हे चेक करायचं काम कंडक्टरचं आहे. 1.5 तास इंदापूरच्या बस स्टँड मध्ये बस घोटाळा त्यांच्या झालेला. वरून येते वेळेस आम्ही तिथं नव्हतो. बरं, ठीक आहे. मग आणखी 2 मिनिटं जर त्यावेळेसच तिकीट चेक करून घेतली सर, असते तिथं तर हा सगळा प्रश्न उद्भवला नसताना. तिथं बी प्रवासी थांबवू देत नाहीत किंवा रनिंग मध्ये चालू करा, आमचा वेळ झालाय, मागणं गाडी आली. मग आता यावरती तोडगा काय करणार? ऑनलाईन सगळी सुविधा झाली आता. आणि शासकीय रूल कसा आहे सर, की प्रवाशाकडे तिकीट नसेल, तिकीट हस्तांतरणी हो, आहे. तो नियम आहे. हा, त्या प्रवाशाने तिकीट दुसरं घ्यायचं, एवढंच बोललो त्यांना मी. बर ते म्हणतात आता तिकीट घेत नाहीत. बरं, आता एक मुद्दा आहे. आता बरीचशी ऑनलाईन तिकीट गेलेली आहेत. हो प्रवाशांची तक्रार आहे की अगोदरच्या कंडक्टरने सांगितलं किंवा तुम्ही असाल की ऑनलाईन तिकीट असून सुद्धा सुविधा नाही म्हणून सांगण्यात आलं. आता एक मुद्दा असा उपस्थित होतो, तुमच्याकडे ऑनलाईनची जी मशीन आहे त्याच्यामध्ये चेक करता येत नाही की एवढे प्रवासी होते आणि एवढे तिकीट गेलेत म्हणून? केलं ना चेक सर. हा, त्यात प्रवासी कमी भरतायत का? नाही तिकीट त्यांचं तिकीट आहे, पण त्यांच्याकडे तिकीट नाही ऍक्च्युअली.
मला काय म्हणायचंय, प्रवाशांनी ते तिकीट घेतलंय की नाही हा मुद्दा महत्वाचा आहे. घेतलंय ना, घेतलंय ना, घेतलंय पण हा सगळा हरवलंय. पण हरवलंय हा मुद्दा. एक काय टेक्निकली प्रॉब्लेम तांत्रिक मुद्दे येऊ शकत असतात. प्रवास आहे, प्रवाशांनी सांगितलं बस बदलली, चालक आणि वाहक देखील बदलले. आता तिकीट कुठंतरी बस ह्याच्यावरती आता नियम असा सांगतो की खरं तर प्रवाशांनी शेवटपर्यंत तिकीट सोबत ठेवलं पाहिजे. हा मुद्दा खरा असला तरी काही वेळेस सुद्धा प्रवाशांसोबत महिला लेकरं असतात, मुलं असतात, भलं मोठं लगेच सुद्धा असू शकतं. अशा वेळेस घाव होऊ शकतं. पण अशा वेळेस बसला प्रवासी सगळ्यात सोबत घेऊन पोलीस स्टेशन पर्यंत आणणं, आता हे त्यांच्या नियमानुसार ते पण बरोबर आहेत, प्रवासी पण बरोबर आहेत. पण एक मुद्दा तांत्रिक आपल्याला काढावा लागेल की मशीनमध्ये जर सगळे प्रवासी आणि तिकीट विकले गेले असतील, तेवढे तिकीट भरत असतील तर निश्चितपणानं एवढा सगळा कावर माजवण्याचं काय गरज आहे असं मला वाटत नाही. पण निदान प्रवाशांच्या दृष्टिकोनातून, कारण एसटीचं ब्रीदवाक्यच आहे प्रवाशांच्या सेवेसाठी, हा मुद्दा तातडीनं दोन्ही बस चालक असतील, वाहक असतील यांनी कंट्रोल रूमशी संपर्क साधून तशा पद्धतीनं त्यांनी निदर्शनास आणून दिलं असतं. दिलंय ना, बस पोलीस स्टेशनला आणायची ऐवजी त्यांना निदर्शन जर तशा पद्धतीनं तर तुमच्याकडे निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? असं काय घटना घडली असेल तर निर्णय घ्यायचे अधिकार शक्यतो 99% आमच्याकडे जास्त नसतात. बर एसटीचं काय आहे की जे तिकीट आहे दिलेलं प्रवाशांना, जर त्यांनी ते तिकीट सांभाळायचं का जबाबदारी त्यांची आहे. आहे निश्चितपणा बरोबर आहे. आता जर त्यांच्याकडे तिकीट नाही, आता हयात पॉईंटवर जर त्यांना मी पुढे पाठवलं, त्याच्यावर सही शिक्का दिला आणि लाईन चेकरवाल्या सांगलं ह्या माणसाकडे तिकीट नाही, पहिली नोकरी त्याची जाईल. पण मुद्दा एक पण असा मी मगाशी सांगितलं किंवा प्रवाशांचं सुद्धा असं म्हणणं आहे की मशीन मध्ये तेवढे दाखवले जात आहेत ना, एसटीच्या तिकीट एखाद्या वेळेस जात असेल तर मशीन मध्ये तसं दाखवलं जाते ना. एसटीच्या नियमानुसार सर मी त्याच बसमध्ये आहे स्वारगेट वरून. ती जी कंडक्टर होता ना, स्वारगेट वरून इंदापूर पर्यंत बोंबलत होता काय ऑनलाईन तिकीट नाही. मग त्याच व्यक्तीला ऑनलाईन का दिलं त्यांनी? आणि 10 रुपये कमी होते तर त्यांनी दुसऱ्याकडनं घेतले. पण आमचं सांगा, आम्ही तिकीट घेतले, दिलेत पैसे, तिकीट आहे आमच्याकडे, आमचं काय? हे कुठले तुमच्या गालपणाचं काम आहे? ते सगळ्यात आम्ही महत्वाचं काय आहे. करायचं? मला माहितीला जायचंय. बसमध्ये 40-45 पॅसेंजर्स आहेत. 2-3 तिकिटांचं या ठिकाणी प्रॉब्लेम आला. आमच्या वरिष्ठांशी संपर्क साधलाय. मी आल्यापासून तिघ जणांना फोन करून आणि ऐका ना सर, इंदापूरला एक मिनिट थांबा. हा अशी परिस्थिती आहे. तर साहेब असे त्यांनी स्पष्ट सांगितलं त्यांना तिकीट काढून पुढचा प्रवास करावा लागेल. तर कंट्रोल रूमने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्या प्रवाशांनी तिकीट काढून पुढचा प्रवास करावा. पण एक मुद्दा मावशी थांबा की 1 मिनिट, मावशी थांबा की 1 मिनिट, मावशी 1 मिनिट थांबा. पण एक मुद्दा अधोरेखित होतोय. हा सगळा काय जो प्रकार झालेला आहे, मशीनमध्ये ती सगळी जर चेकिंग केलं तर त्या मशीनमध्ये सगळं काही सापडतंय, मात्र प्रवाशांकडे तिकीट नसल्यामुळे हा सगळा गोंधळ उडालेला आहे. आता या गोंधळावरती कंट्रोल रूमने वरिष्ठांशी संपर्क साधलाय आणि त्यांनी स्पष्ट आदेश दिलेत की तिकीट असल्याशिवाय त्यांना पुढे बस हलवू नका. आता यातून थोडं काय निघणार आहे की नाही हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र या सगळ्या गोंधळामध्ये, या सगळ्या घोळामध्ये हे 2-3 तिकिटाचा प्रश्न असला तरी मात्र 40-42 प्रवाशांची या ठिकाणी हाल होत आहेत. गेली तास 1.5 तास झालं ताटकळत आहेत आणि यावरती तोडगा निघणार की नाही हे पाहावं लागेल. तुमचं काय म्हणणं आहे? आणि या गाडीमध्ये आम्ही पॅसेंजर आहेत, बाकीचे जे पॅसेंजर आहेत दोन्ही एसटी महामंडळ त्यांच्या जागेवर बरोबर आहे आणि पॅसेंजर पण त्याच्या जागेवर बरोबर आहे. पण ह्या बाकीच्या ज्या इतर पॅसेंजरचं पुढे काही महत्वाचं काम असेल, आता कोण माहितीला चाललंय, कोण त्यांच्या दुसऱ्या काही कामात चाललंय खाजगी घरी, पण त्यांचं काय करायचं ते कमीत कमी या पर्यायी पॅसेंजरला दुसरा ते पर्याय पाठवून देऊन ह्याचा निर्णय म्हणजे लावा असं आम्हाला वाटतं. आता सध्या ही सगळा मानसिक त्रास होतोय, 2 तास झाला वेळेचाही अपव्यय होतोय. होय. एसटी महामंडळाकडे मागणी करणार आहे का तुम्ही ह्या सगळ्या मानसिक त्रासाचा किंवा ह्या सगळ्या अपव्ययाचा भरपाई द्यावी म्हणून? तुमचा आवाज ही उठवणं काम आहे. तुम्ही आता जे टीव्हीला किंवा ह्याला मुलाखत घेताय, तुम्ही आवाज आमचं एवढंच म्हणणं की दोन्ही जागेवर बरोबर आहेत, पण पॅसेंजरचं काय त्याचं म्हणणं सांगा, त्याच्याबद्दल मत काय? आता एसटी महामंडळ म्हणतात आमचं बरोबर आहे, त्यांना तिकीट पाहिजे. ते म्हणतात आम्ही तिकीट काढलेलं ऑनलाईन पण त्यांच्याकडे नोंद आहे. ते दोघांच्या जागेवर बरोबर, आमचं पॅसेंजर बाकीचं काय? बाकीच्या पॅसेंजरचं काय आणि ऑनलाईन नोंद आहे असं देखील पॅसेंजरचं म्हणणं आहे. पण आता मी घेतलं, त्यांच्याशी बोललोय मी मगाशी, ऑनलाईन नोंद असताना सुद्धा आता कधी इन रेअर केस अशा वेळेस सुद्धा महामंडळानं मोठेपणा दाखवायला हवा. कारण या 40-45 प्रवाशांचा महत्वाचा मुद्दा आहे. यात 2-3 प्रवाशांचा नसला तरी सुद्धा महामंडळाने याबाबत मोठेपणा दाखवायला पाहिजे. वरिष्ठांकडे तसं मागणी केली, अधिकाऱ्यांना सुद्धा तशा पॉवर्स देण्यात याव्यात की इन केस 2-3 अशा जर काय घटना घडल्या, अशी घटना घडली नसती मुळात जर इंदापूर बस स्टँड मध्ये बस बदलण्यात आली नसती आणि कंडक्टर बदलले नसते, ही सुद्धा एक बाजू आहे.
आणि दुसरी बाजू आहे की ज्यावेळेस हँडओव्हर आपण करतोय त्यावेळेस प्रवाशांनी कंडक्टर आणि वाहन चालक यांनी ह्या सगळ्या बाबींची तपासणी करणं गरजेचं होतं. हे सगळं प्रवाशांना मनस्ताप या ठिकाणी आता सहन करावा लागतोय. हा तोडगा कधी मिटणार आहे हे पाहावं लागेल. कॅमेरा पर्सन समीर मुलानीसह मी रमेश शिरसट, टेंभुर्णी.